अंबरनाथच्या पश्चिम भागात सर्कस मैदानावर उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाला नाव देण्यावरून गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू असल्याचं दिसून येते। आता या नाट्यगृहाला मायाप्पा कांबळे यांचं नाव देण्याची मागणी भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे आणि कांबळे परिवाराने केली आहे। आधी ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावांची मागणी करण्यात आली आहे। नाट्यगृह ज्या ठिकाणी उभारण्यात आलंय त्या जागेचे मूळ मालक मायाप्पा कांबळे होते आणि ते या ठिकाणी शेती करत होते असा दावा आता करण्यात आलाय। त्यामुळे मायाप्पा कांबळे यांचे नाव नाट्यगृहाला द्यावे तसेच कांबळे कुटुंबाला जागेचा मोबदला द्यावा अशी मागणी भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी केली आहे। मंगळवारी मोटे यांनी कांबळे परिवारासह मुख्याधिकारी गायकवाड यांना निवेदन दिलं। मायाप्पा कांबळे यांचं या नाट्यगृहाला नाव देण्यात यावं त्यांची अशी पद्धतीची मागणी आहे। त्यांच्या कुटुंबाची बी मागणी आहे आणि चंद्रकांत मोटे साहेबांची देखील मागणी आहे। 2021ला बी मागणी केली, 2023ला बी मागणी, आता 2025ला देखील मागणी केली। तर हे जी आहे ते कुटुंब शेतकरी आहे, त्या ठिकाणची त्यांची जमीन आहे, त्या सातबाऱ्याची त्यांचं नाव आहे आणि त्यांची कब्जामध्ये ती जमीन होती, त्यामुळं त्यांची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन। नाट्यगृह अंबरनाथ पश्चिमला ते चालू आहे, आता पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे। त्याची मागणी मायाप्पा कुमार कांबळे हे शेतकरी त्या जागेवर शेती करत होते 1937 पासून, आणि त्यासाठी मी वारंवार त्यांचा पाठपुरावा केलेला आहे की त्यांचं नाव देण्यात यावं मायाप्पा कुमार कांबळे, आणि त्यांच्या जागेवर जे नाट्यगृह बांधलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती नुकसान भरपाई देण्यात यावी असे मी 2022ला हे लेखी तक्रार दिलेली आहे नाट्यगृहासंदर्भामध्ये नाव देण्यासंदर्भात।